काश्मीरमध्ये पर्यटकांवर नुकत्याच झालेल्या भीषण हल्ल्यानंतर सुरक्षेच्या परिस्थितीबाबत सातत्याने उच्चस्तरीय बैठका होत आहेत। पाकिस्तान विरोधातील निर्णयासाठी या बैठका महत्त्वाच्या असल्याचे सांगितले जात आहे। यात CCS, CCPA आणि CCEA इत्यादी बैठकांचा समावेश आहे। परंतु CCS, CCPA आणि CCEA म्हणजे काय हे अनेकांना माहित नाही। याच विषयी आपण आज जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी शुभांगी आणि आपण बघताय दे दणका। पहिली कमिटी आहे CCPA। तिचा अर्थ होतो कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर। ही समिती राजकीय घडामोडींसाठी असते। देशातील प्रमुख राजकीय आर्थिक चर्चा करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी या समितीचा अंतर्गत बैठका घेतल्या जातात। या समिती केंद्र आणि राज्य सरकारमधील संबंधांसाठी महत्त्वपूर्ण असते। विशेषतः जेव्हा केंद्र आणि राज्याला एखाद्या मुद्द्यावर मिळून काम करायचं असेल तेव्हा CCPA चा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असतो। कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर या समिती देशातील राजकीय परिस्थितीवर परिणाम करणाऱ्या परराष्ट्र धोरणाच्या मुद्द्याच्या संबंधित आहे। CCPA ची बैठक पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होते। या समितीमध्ये संरक्षण मंत्री, गृहमंत्री, रस्ते वाहतूक मंत्री, अर्थमंत्री, आरोग्य मंत्री आणि इतर वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांचा समावेश असतो। दुसरी कमिटी आहे CCS म्हणजेच कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी। कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी देशाच्या सुरक्षेशी संबंधित निर्णय घेते। या समितीचे अध्यक्ष पंतप्रधान असतात। यांच्याशिवाय या समितीत गृहमंत्री, संरक्षण मंत्री आणि इतर वरिष्ठ मंत्री यांचा समावेश असतो। ही समिती दहशतवाद, युद्ध, संरक्षण धोरणे आणि सुरक्षेशी संबंधित मुद्द्यावर महत्त्वपूर्ण निर्णय घेते। तिसरी आणि महत्त्वाची कमिटी आहे CCEA म्हणजेच कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर। कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर समितीचे म्हणजे CCEA चे काम देशाच्या आर्थिक मुद्द्यावर निर्णय घेणे आहे। या समितीत देशाचे अर्थमंत्री, नियोजन मंत्री आणि इतर वरिष्ठ मंत्र्यांचा समावेश असतो। ही समिती अर्थसंकल्प, विकास योजना, आर्थिक सुधारणा आणि वित्तीय धोरणावर चर्चा करते आणि त्याबाबत निर्णय घेत असते। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तसेच दे दणकाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।